सर्वत्र शेत शिवारामध्ये ऊसाची तोड सुरू होऊन आता 3 महिने उलटून गेलेत. बऱ्याच ठिकाणी जेवढं ऊसाचं उत्पादन येणं अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा देखील कमी उत्पादन हाती आले. उत्पादनाचे अंदाज चुकलेले दिसतात. काय कारण असावं बरं? शेतकरी बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत ऊसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम करणाऱ्या एका किडीवर. मागील काही वर्षापासून ऊसावर कांडीकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. या किडीचा ज्यावेळेला प्रादुर्भाव होतो त्यावेळेला ऊस खूप उंच वाढलेला असतो आणि ही कीड कांडी पोखरून आत प्रवेश करत असल्यामुळं आपल्याला त्याच्या नियंत्रणासाठी बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळं या किडीचं नियंत्रण वेळेआधी केल्यास परिणाम उत्तम मिळतील. ऊसाची लागवड झाल्यानंतर आपण 21 दिवसांनी खताची पहिली मात्रा देतो. त्यावेळेला रासायनिक खतांमधून दाणेदार अशा फिप्रोनिल एकरी 4 किलो द्यावं. असं दाणेदार कीटकनाशक आपण बाळभरणी आणि पक्की भरणीच्या वेळी रासायनिक खतांच्या मात्रेमधून दिल्यास या किडीसोबत इतर किडींचा देखील प्रादुर्भाव रोखू शकतो. या किडीच्या बंदोबस्तासाठी ट्रायकोग्रामा या मित्र किडींची अंडी आपल्या शेतामध्ये आपण वापरू शकतो. ट्रायकोग्रामाची मादी कांडी किडीच्या शरीरामध्ये आपली अंडी घालते. जेव्हा या अंड्यामधून ट्रायकोग्रामाची आळी बाहेर पडते त्यावेळेला ही कांडी कीड मरण पावते. जर खोडव्यामध्ये प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लॅम्बडा सायहलोथरिन या कीटकनाशकांची 20 मिली प्रतिपंप या प्रमाणामध्ये फवारणी करावी. याशिवाय एकरी 4 असे कांडीकिडीचे फेरोमन ट्रॅपचा देखील वापर आपण करू शकतो. आपण प्रभावी अशा बिव्हरिया, मेटराझम आणि वर्टिसिलियम या जैविक कीटकनाशकांचा जमिनीमधून वापर करू शकतो. असा वापर झाल्यामुळं कांडीकिडीसोबत हुमणी, वाळवी अशा किडींचा प्रादुर्भावही रोखता येतो. ही कीड कांडीमध्ये प्रवेश करण्याआधी जर आपण याचं योग्य नियंत्रण केलं तर पुढील नुकसान टाळू शकतो. अशा प्रभावी अशा उपाययोजनामुळं आपल्या उत्पादनामध्ये सातत्यानं आणि झपाट्यानं वाढ झालेली दिसून येते. जय हिंद.